यानंतर श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार आहे आणि राष्ट्रगीताने आपला कार्यक्रम संपणार आहे। छत्रपती शिवराज वंदन करून स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना विनम्र अभिवादन करतो आणि व्यासपीठावरील सर्व बांधव, आज आपल्या परभणी जिल्ह्याच्या वतीनं संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून मोर्चा आयोजित करण्यात आला। देशमुख भैयाचे कुटुंबीय सुद्धा इथं उपस्थित आहेत। आता सगळे खूप बोललेत, मी जास्त बोलत नाही, पण एक मात्र सांगतो, एक मात्र नक्की सांगणार की संतोष भैयाला ज्यावेळेस ते काल पोलीस स्टेशनला गेले त्यांना बोलण्यात आलं, धमकी देण्यात आलं, बरोबर आहे ना? कालच ना, परवा। मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो नाही, कारण माझा स्वभाव आहे, मला काहीतरी कुणकुण लागल्याशिवाय मी कोणाच्या वाटा जात नाही। पण यापुढं आमचे संतोष भैया तर आता गेलेतच, पण यापुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरू देणार नाही। आमचा एक भाऊ गेला, तो आता आम्ही सहन केला, या मुंड्याचं फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही, हराम फरावला तिचं। पण जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही। आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना आज सांगतो, इथून पुढच्या काळात जर त्रास झाला, परळी असो कोणा बीड जिल्हा असो, इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव यांना घरात घुसघुस आणायचं। जर इथून पुढे यांनी लोकांना आता त्रास दिला तर परभणी जिल्हा आणि पलीकडून धाराशिव एकदा यांना बघायचंच। माझा बघा, मी असलं कधी बोलत नाही, पण व्यासपीठावर एवढे जमलेत सगळ्या पक्षाचे नेते, आमदार, खासदार, ज्या वेळेस अस्मितेचा विषय येतो, जर माणसाचे मुर्देच पडायला लागले तर हे सहन होत नाही। आम्हाला माज नाहीये, आम्हाला मस्ती पण नाही। जर तुम्ही आमचे लेकरं उघड्यावरती पाडायला लागला, आज काय दशा आहे कुटुंबाची, कसं जगायचं त्या पोरीनं आणि त्या पोरानं? तुम्ही जर आमचे लोक मारून जर तुम्ही तुमचे आरोपी घरात लपून ठेवता, यांना पुण्यात नेमका सांभाळा कुणी? सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सापडायला लागले? सगळ्याची सगळे आरोपी हे पुण्यातूनच सापडतात। याचा अर्थ तुमच्या सरकारमधले मंत्रीचे आरोपींना सांभाळायला लागले, या खंडणीमधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींना, या दोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना सह आरोपी केलं पाहिजे। हे फाशी होणारच, फाशी जर नाही झाली ना, मग आता कोणतरी म्हणले, मला वाटतं खासदार का कोण म्हणले की 4 सीट कच्चं होईल। सरकारचं ऐकून आणि तिथल्या मंत्र्याचं ऐकून जर का 4 सीट कच्चं झालं आणि त्याच्यातला एक बी आरोपी जर बाहेर आला की मंत्री गोट्याने हल्लाच। आता तुम्हाला हीच भाषा कळते, आता आमचा नाविलाज, आम्ही करतो तो जातीवाद म्हणताय। संतोष भैया देशमुखांना जर आम्ही न्याय मागितला तर आम्हाला जातीवादी म्हणता, ही तुमची कोणती भाषा आहे? हे नवीन षडयंत्र सुरू झालंय। आपण जर संतोष भैयाकडून बोललो, आपल्याला म्हणते हे जातीवाद करायला लागले।
हे तुम्ही नवीन शब्द आणि षडयंत्र आणलंय. आम्ही संतोष भाई ऐकून बोललो की आम्ही जातीयवादी, आणि तुम्ही आरोपीला सांभाळतात ते काय? तुम्ही आरोपीला गाड्या घेऊन पळतात ते काय? आणि संतोष भैयाला क्रूरपणे तुम्ही मारलं, तो जातीवाद नाहीये का? आम्ही आरक्षण मागितलं, डायरेक्ट नाव त्यांनी मध्ये टाकला की त्याला आम्ही राज्यातच नाही फिरून देत. फिरून देत नाही तो फक्त थोडा बी तो धनंजय मुंडे याचा सापडू द्या किंवा लिहून मिळू द्या, याला राज्यातच फिरू देत नाही. याला सुट्टीच नाही. तुम्ही धनंजय देशमुखला धमक्या देता, माधुरी आवला ठिकाण तुमची, त्या बिचाऱ्याचा भाऊ गेलाय, त्या डोळ्यात पाणी. तपासात जातीचे अधिकारी हस्तक्षेप करायला लागलेत म्हणून ते धनंजय देशमुख बिचारा रात्रंदिवस मोटरसायकल हिंडताय. आपल्या भावाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ते वळवण भेटतोय साडूला घेऊन. तुम्ही त्याला धमक्या देता. देशमुख कुटुंब एकटं नाही, या राज्यातला सगळा मराठा देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे. आणि वेळ पडली तर दांडे घेऊन ये. तुम्ही हक्काचं काम नाही, ते तुमचा एकट्याचा भाऊ नाहीये, तो आमचा सगळ्यांचा भाऊ आहे. ज्या दिवशी तुम्हाला अडचण वाटेल त्या दिवशी जर कायद्याने न्याय दिला नाही तर हा मनोज जरांगे आणि व्यासपीठावर बसलेले आणि समोरच्या सगळे मराठी तुमच्या भावाला नक्की न्याय देणार. ही शब्द आहे आमचा तुम्हाला. आम्ही फक्त कायद्याला मानतो. कायदा सुव्यवस्था शांतता राहिली पाहिजे म्हणून आम्ही शांत. आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला त्या शब्दावर एक मराठी शांत आहे.
सगळ्याला फासावर लटकवतील, एकही सुटणार नाही, सगळे आरोपी पकडले जातील ही शब्द त्यांच्या कुटुंबाला. जर त्यांनी पुरा केला नाही तर मग त्यांनाही नाही केल्यावर सांगू आपण मराठी काय असतो. आपल्यापाशी कुणाची गय केली जात नाही. आपण जन्माल्यापासून मरेपर्यंत फक्त आणि फक्त मराठ्यांचाच राहणार. ज्यावेळेस मराठ्यावर संकट येईल त्यावेळेस मी फक्त मराठ्यांच्याच बाजूने असणार. मराठ्यांनी काळजी करायची गरज नाही. फक्त मराठे तुटून एकत्र येत जा. ऊन वारा पाऊस बघायचं नाही. एक जीवाने सगळ्यांनी उभं राहत जायचं. काम हातातले फेकून मराठ्यांची एकजूट कायम दाखवायची. जरी राजकीय नाव असलं तरी पण राजकीय नाव बघितलं की काय काय बाहेर निघत नाही. हे चुकले, यांना बी सोडायचं. पण ज्यावेळेस जातीवर संकट येईल त्यावेळेस इथून पुढं घराघरातल्या मराठ्यांनी माता मावल्याचं बाहेर पडत जा. माझे मुलगा म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे. जातीवरचं संकट परतून लावायला एकजूट दाखवावी लागते. संतोष भैया देशमुखांना न्याय देण्याचा विडा या समाजाने उचललाय. न्याय दिल्याशिवाय या राज्यातल्या मराठ्यांनी मागे सरकायचं नाही. उद्या 5 तारखेला पुण्यात मोर्चा आहे. पुण्यातल्या आणि त्या जिल्ह्यातल्या बांधवांना आव्हान आहे. संतोष भैयाच्या लेकीने आपल्याला हाक दिली. सगळ्यांनी त्या मोर्चात सहभागी व्हा. रविवारचा दिवस आहे. एक दिवस शहरातले आणि जिल्ह्यातले नाही फिरायला गेले तरी चालेल. आपल्या लेकीच्या हाकेसाठी नंतर कधी फिरायला काही जणांना जायचं असलं तर जा. पण पुण्याच्या मोर्चात सगळ्यांनी सहभागी व्हा. तिथं सुद्धा सगळे राजकीयचे. राजकीयमुळे काही काही कंटाळतात. कधीतरी आपणही मोठं मन करा. असू द्या कुणी पण. मागणी काय हे बघायचं आणि सगळ्यांनीच बाहेर पडायचं. ज्यावेळेस सुरुवात करायचा त्यावेळेस करायचा असतो. पण ज्यावेळेस आपल्या काळजाला भाना लागले ना त्यावेळेस पक्ष, सामाजिक संघटना, ग्रुप सगळं बाजूला ठेवून सगळ्यांनी एकजूट येत जा. ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आपण सगळ्यांनी या देशमुख कुटुंबियाला न्याय मिळेपर्यंत ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभा राहा. वेळ आली तर पुन्हा एकदा बीडसह जिल्ह्यात पुन्हा परभणीसह डबल मोर्चे घेऊ. पण देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत एकाने मागे. आणि या पकडलेल्या सगळ्या आरोपींना, मुख्यमंत्री साहेबांना परभणी जिल्ह्यातून आमची विनंती आहे. मोक्यातले आरोपी आणि हत्येतले आरोपी हे दोन्ही पण एकच आहे. खंडणीमुळेच हत्या झाली. सगळ्यांवरती 302 दाखल करून त्याच्यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे. ज्यांनी आरोपीला सांभाळले, जे आरोपीला पुण्यात घेऊन गाडीमध्ये गेले, हे सगळेचे सगळे लोक यांचा सगळ्यांना सह आरोपी करा ही मुख्यमंत्र्यांना विनंती. आणि आपण दिलेला शब्द पाळाल ही आम्हाला आशा आहे. ज्या दिवशी मराठ्यांना वाटल मुख्यमंत्री त्यांच्या त्या मंत्र्याला आणि त्यांच्या आमदारांना आणि आरोपी घालून साथ द्यायला लागले, त्या दिवशी सरकारचा आणि मराठ्यांचा समोर सामना होणार आहे हेही मुख्यमंत्र्याला जाहीर सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. यानंतर सगळ्यांनी बसायचं. श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर देशमुख महिला बचत गट यांच्या मार्फत धनंजय देशमुख यांच्या जे संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबियांना 1.5 लाख रुपयांचा चेक देण्यात येत आहे. मी जयाताई जाधव आणि उर्मिलाताई जाधव यांना विनंती करतो की त्यांनी देण्यात यावाचे. आणि यानंतर सर्वांना श्रद्धांजली अर्पण करायची. जागेवर थांबायचं आहे आणि राष्ट्रगीतांना आपला हा कार्यक्रम संपणार आहे. ट्रेन जागा थांबा. सगळ्यांनी जागेवर थांबायचंय. आपल्याला श्रद्धांजली द्यायची आहे. सर्वांना
आपल्या समोर संतोष देशमुख यांचं कुटुंबीय आलेलं आहे. आपल्याला त्यांच्या मातोश्रीचं दर्शन व्हावं. बहिणीचं देखील आपल्या गावाला बहीण कोण आहे हे कळावं म्हणून आपल्या समोर ह्या बहीणबाई आलेल्या आहेत. त्या आपल्या बहीणबाई समोरून इथून पुढे आपल्याला सांभाळायचं आहे. ही मुलगी आहे आणि हे बंधू आहेत. आता 2 मिनिट सगळ्यांनी, हा छोटा मुलगा आहे, 2 मिनिट सगळ्यांनी जाग्यावर उभं टाकून संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे. सावधान. एक ओम